मित्रांनो नमस्कार. तर तुला बोलायचंय? मला बोलायचंय, मला निषेध व्यक्त करायचा आहे. मला फक्त बोलायचं नाही. एक तर ही मुलींची बॅग आहे, ही मुलींची बॅग आहे, ही हिची बॅग आहे. हिचा प्लॅन होता या बॅगेत सगळं सामान टाकू, ही अशीच येते. थँक गॉड मला आठवलं की माझं वॉच राहिलंय. ओ माय गॉड. हे घे. हा हे पण मीच घे, सगळं मीच अरे घे. आता मी कॅमेरा पकडलाय ना. अरे बापरे, कॅमेरा एवढी जड वस्तू कशी का पकडली शिवानी? खूप जड आहे. तर मी सांगते तुम्हाला, तर आज आमचं ना असं होतं की या वीकेंडला कुठेतरी जाऊया आणि मला खूप आतून मनापासून इच्छा होती की आपण गोव्याला जाऊया. पण नंतर विचार केला की पाऊस वगैरे भरपूर आहे, कसा पडेल काय पडेल, बाय कार रोडने आता पावसात एवढं गोव्याला इतकं लांब जाणं इज नॉट वर्थ. नाही अजिबात नाही. आणि पावसात काय करणार बीच? असं कुठेतरी जाऊया जिकडे बीच पण जवळ असेल, जिकडे मस्त स्टे पण असेल. बिकॉज मी जर गोव्याला गेली असेल तर मी बीचच्या बाजूला काहीतरी शोधत होती. तर मग माझ्या पती परमेश्वरने शोधून काढली एक अशी जागा जिकडे बाजूला बीच पण आहे आणि मीच करतो ही सगळी काम हे पण आहे. तर अजून या घरात कोण आहे ही काम? ते तुम्हाला काय जागा आहे ते तुम्हाला कळेलच, व्हिडिओ बघत राहा. पण आता मला लगेच आणि ही बॅग घेऊन चालली माझी फेवरेट. काय मग घाल ना फेवरेट. तर मग फेवरेट बॅग. मी झोपेतून उठले. खरं तर आम्ही मम्मीला बोललेलो मम्मीच्या घरी झोप घालवण्याची निंजा टेक्निक दाखवू नको. खरं तर आम्ही मम्मीला बोललेलो की आम्ही नाश्ता घेऊन. हा ना, मला राग येतो खूप हिचा. नाश्ता टाइम दाखव. चूक आहे का हो मग? मला 2 मिनिटं जाऊ दे. तर एकटीची चूक आहे, मान्य कर. एकटीची चूक नाही माझी चूक. तर आणि मी ह्याला काय बोलले की जरा मी 2 मिनिटं पडले, तू बॅग आवर. असं का हवंय की बायकोनेच बॅग आवरली पाहिजे? सगळे कपडे मला काढून दिले, तू फक्त घातलेस. गप बस. तुझं दाखव काय कपाट परत जाऊन? कपाट दाखव का परत? हा मग मोठी जागा दे. अरे पण मग मला कपडे कसे काढणार तुझे? शट अप. ओके, माझं उन्हाने काही दिसत नाहीये. ठीक आहे. तर मी असं बोलत होते की आम्ही आता काही न करता आंघोळ पण नाही केली. आम्ही विचार केला तिकडे जाऊनच आता आंघोळ करू. सगळं बॅग बिग घेऊन तिकडे जातो आणि मग तिकडनं आम्ही निघू. आम्हाला तिकडे जरा रील शूट करायचे म्हणून आम्ही तिकडे जातो. तर विचार केला नाश्ता पण घेऊनच जाऊ. ए डान्स कर. नाईस, छान डान्स करतो. वाव वाव. तू असंच करतो माझ्यासोबत. तुझ्याकडनं शिकली मी. चला माझ्याकडे टायमर उठणं काय शिकलं नाही का? केलंच नाहीये तुझ्याकडे, मग कसं शिकू? माझी चप्पल. चप्पल नाही घालता जा ना. जा. हाय गाईज, बाय. आम्ही हे विसरत होता ही पिशवी. अरे मग तू काय करणार? तू नुसती येणार, उठवून येणार? काय करणार अजून? एक तर हिल केवढी मोठी घातली बघा भाई साहेब, कुठे चालली आहे बघा. ऍक्च्युअल मला हाईट माहिती का तुझी? ही बघ हिल घालून. आई शपथ भाई साहेब, एक जीना खाली उतरते मी. एक बघा तुम्ही घरात गाणं बघा काय लागले हे लोक. हा बघा गौरांग चौधरी, हा बघा दुसरा गौरांग माय साला. इकडे बघा मम्मी बघा काय करते, समोसे काढते, एवढी मेहनत करते, प्लॅस्टिक हाताने फाडते प्लॅस्टिक फाडते, एवढी खुंकार आहे मॉम माझी. आता ही बघा शिवानी. ए शिवानी इथे नाहीच आहे बाई. शिवानी कुठे? शिवानी ही बघा. आई शपथ, हिच्या नाण्याची टांग इकडे दात, तिकडे मी बाथरूम मध्ये टाक करत बसलेलो भाई. इथे दात घासते, हातात घड्या घालून दात घासते ही शाणी. इथे काय भाई व्ह्यूची मजा घेत दात घासते. हे पण भारी वाटतंय ना. मला दात घासताना घेऊ नको असं बोलते. मग मी व्ह्यू घेऊन दात घासते, मजा करते. तू इकडे आला मुगतच मध्येच तडमडतोय. वाव काय घेतलं भाई मी. काय दमशराज मध्ये आपण तो जाम भारी हे करू रे. तू लोकांना सांगशील का तू असं का करते? इथे मॉम आणि आम्ही सगळे मेहनत करतोय बाहेर आणि तू इथे हे काय करते? उद्या करेल, उद्या सांगते. दात घासल्यावर सांगशील. ओके निघ चल. तो बघा मार्च पास्ट. आणि हा माझा टी शर्ट आहे. ए शटअप. हे शिवानी कोणाचा टी शर्ट? हा माझा आहे. काय पण बघितलं? हा माझा टी शर्ट आहे, डीमार्ट वाला. डीमार्ट वरनं मी पण घेतलेला. तू ग्रीन घेतलेला. ग्रीन ब्ल्यू घेतलेला मी. हा माझा आहे. हा तुझा आहे. मग हा मी घालत होतो असाच. हो शोर पकडा गया. चला आता मग मम्मीने सांगितलं नाश्ता करा. हे बघा सेटअप, नाश्त्याचा सेटअप. ढोकळा ढोकळा आहे, समोसा आहे, मिरच्या आहेत, चटणी आहे, हिरवी चटणी आहे, चहा थंड. ओ माय गॉड, माझी चहा ब्लॉगच्या ना तुमच्यासाठी मी माझी चहा पण थंड करू शकतो मित्रांनो. बघितलं हे लोक आहेत दोघं. हा एक. अगं तू जा ना, कर ना लवकर तुझं. कोमट
कोमट नाही पित तुम्ही, आईस टी पिता. नाही आईस टी, दुधाची आईस टी पिता तुम्ही, कोमट नाही पित. नाही कोमट हा एवढी गरम पितो. गरम प्यायची असते चहा. ए मला नाही आली पुढे. गरम चहा प्यायची असते का थंड? गरमच प्यायची बघितलं, पण ती जरा एकदम गरम पण नाही. एकदम गरम नाही पित. एकदम गरम कोण पित? एकदम हे बघ थंड झाली बघ. आपण चहा 2 टाईप मध्ये पितो. एक तर असं ते म्हणजे झोपेतनं जागा होण्यासाठी गरम चहा प्यायची, किंवा एकदम असं चिल मारायचा संध्याकाळचा मुळे तेव्हा जरा कोमट चहा प्यायची. मग ही कोमट झाली आता. बेस्ट ही बेस्ट नाही टेस्ट भाई. तू साफ थंड आल्यावर कोमट असतं ना तेव्हा टेस्ट कळते चहाची. एवढी गरममध्ये काय टेस्ट करणार आहे? बोलता एक नंबर. ही गरम गोष्टीची टेस्ट नाही कळत. ते खरं आहे. थंड नाही थंड गोष्टीची टेस्ट जास्त कळत. मग म्हणून मला शिवानी माहितीये, शिवानी कोल्ड हार्टेड. व्हॉट आर यू डुईंग? चला आता आपण नाश्ता करूया. नाश्ता करू चला. तू मला बोलेला ना तू अॅन्युअल डेला या गाण्यावर डान्स केलेला, ह्यांना पण दाखव. कर ना मग, कर आता कर. स्केटिंग बोर्डवर ह्याच्यावर डान्स दाखव घालून. खरं एवढं टॅलेंटेड होता. घातक होतो मी. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल गाईज. मला बदनाम केलेलं की मी मम्मीचे कपडे घालते. हे बघ मम्मीनी माझे घातले, तिच्यावर जास्त चांगले दिसतात तेच, आणि तिचे कपडे माझ्यावर चांगले दिसतात. कसं वाटतंय माझं घालून? चांगलं वाटतं. नेहमी तू घालते ना. जोरात बोल ना. लाजते मम्मी. ती बोलते नेहमी तू घालते ना. ही आता मी घातले. बिंदास तुमच्यासाठीच घेतले. आंघोळीला जाशील? नाही जाणार. निघायचं आपल्याला, माहितीये ना. नाही जाणार. तर गाईज आता मी हा व्हिडिओ चालू केला विदाऊट यश, कारण आम्ही दोघे एकत्र आंघोळीला गेलो होतो. पण ॲज युजल माझं झालेलं आहे तुम्हाला दाखवायला की त्याला किती वेळ लागतो, आणि ते दाखवायला असं नाही मी कॅमेरा ऑन केला. बट मला तुम्हाला सांगायचं आहे, पहिली बात तर हा कुर्ता बघा, हा मला यशने गिफ्ट केलाय. तर हे सगळे कुर्ते वगैरे ना त्यांनी भरपूर सारे गिफ्ट केले. आम्ही असं चॅलेंज केलेलं की तो माझ्यासाठी असं मिस्ट्री बॉक्स रेडी करेल, तर ते मी शॉर्ट्समध्ये वगैरे टाकेनच. तर मी विचार केला, तर मी अशीच रेडी होत होती, तर मी विचार केला यशसोबत एक छोटासा प्रँक करूयात. आता हा कुर्ता घालून मी नाही जाणार आहे, तर मी रिसेंटली सवानामधून काही असे ड्रेसेस घेतले होते, तर मी विचार केला मी त्याला असे ऑप्शन्स देईन की मी हे घालू का. आणि मी सगळे कुर्ते ना, आम्ही इथे का आलो ते तुम्हाला सांगतो. मी इथे मी जेव्हा सुट्टीवरती होती, तुम्ही माझं लास्ट ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळेल, तर मी इथे आली होती मम्मीच्या घरी. आणि मग मला असं होतं की मी आता इथे आहे तर इथे शूट करते, म्हणून मी इकडचाच ॲड्रेस दिला, तर सगळे कपडे इकडे आले. म्हणून मग आम्ही आज इकडे आलो आणि मग इकडनं तिथे जाणार, कारण की वीकेंडशिवाय आम्हाला शूट करायला इतकासा फारसा वेळ मिळत नाही. ओके, सो मी आता रेडी होतच होती, तर मला डोक्यात लगेच सुचलं की एक यशसोबत छोटासा प्रँक करूया आपण. तर तो प्रँक असा आहे की मी त्याला ते कपडे ना असे वेअर करून दाखवणार, आणि मी त्याला असं बोलणार की हां हे चांगलं आहे का, हे चांगलं आहे का, तू सांग, तू जे सांगशील ते मी कपडे वेअर करेन. तर जे त्यांनी बघितलंच नाही आहे ते मी घालून काहीतरी भलतंच घालून येणार आहे त्याचं रिॲक्शन बघायला. तर मी विचार करते की ह्याच्यावरती रील करेन, तर मी इथे रील टाकेन किंवा मग शॉर्ट्समध्ये पण टाकेन. तर बघूया कसा तो रिॲक्ट करतो आहे. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघू शकता मी पूर्ण रेडी झालेली आहे, लिपस्टिक लावून सगळं झालं, फक्त केस बाकी आहेत. तरी आपले साहेब काय अजून आंघोळीवरनं आलेले नाही आहेत, आणि मस्त वाटतंय कुर्ता. त्याची चॉईस ॲक्च्युली कपड्यांमध्ये वगैरे खूप चांगली आहे, माझ्यापेक्षा चांगली. मी कधी कधी घेते आणि मग रिग्रेट करते की हे घेऊ की नको, बट आमचं असं आहे ना की मी त्याच्यासाठी चांगले कपडे घेते, तो माझ्यासाठी चांगले कपडे घेतो. सो येस, हे घातलं. फक्त मी माझा गळा खूप भुंडा वाटतोय, माझा मंगळसूत्र मी मिस करते, त्याच्यावरती खूप छान वाटलं असतं, पण इकडे आलो घाईघाईमध्ये आणि मी विसरून गेली. इथे बाकी अजून काय आहे पण नाही वेअर करायला. मी कानातले पण काल रात्रीचे असे घालून ठेवलेले ते आहेत. सो येस, बघूया आता हा कधी येतोय. मी कॅमेरा ऑन करेन. एक रील शूट करणं इज नॉट इझी गाईज. हा एवढा पसारा होतो, तिकडे वेगळा पसारा. हे सगळं आता मी आवरणार आहे जोपर्यंत तो येतोय. तो अजून आलेला नाहीये, मी इथे रेडी होऊन बसलेली. वा छान दिसते मी. तर येस, सगळं झालं तर बघू, हे आवरून ठेवते, नाही तर मग मम्मी मला सोडणार नाही. असं वाटतंय मग दिसतंय. हे सगळं मी आवरलं, मी पूर्ण मुलगी असून रेडी झाली, अंघोळ झाली, आणि तू आत्ता आलायस. काही बोलायचंय? प्लीज प्लीज त्यांना सांग हे स्किल्स कसे आले. मी बाहेरचं, तू जेव्हा आंघोळीला गेलेलीस आधी तेव्हा मी आवराआवरी करत होतो. कोणती आवराआवरी? स्वतःची. कसली? तन मन धन.
मी आवरा. अरे ठीक आहे, एक दिवस उशिरा आलो तर तुझी एवढी नाटकी चालू झाली. एक दिवस अजून किती दिवस दाखव त्यांना. किती काय खोटारडी. मी तुम्हाला दाखवले आंघोळ करताना आतमध्ये बसलेली असते आणि मी तुम्हाला दाखवले की आतमध्ये होती. काय बोलायचं यार. आज सकाळी पण दात घासत इकडे उभी होती. माझा व्ह्यू खराब करायला आलास. मी मस्त तिकडे ना ते म्हैस लोक असे चिखलात असे बसलेले. जायचं ना तू पण. तू नव्हतास ना सोबत. अरे चांगलंय. म्हशी जरी असो तरी एकत्र असणार आपण. अरे गाईस बायको इनकमिंग. नाईस. नॉट बॅड. जज केलं. चांगला दिसतंय पण मला आवडलं खरं जेन्युइनली. सेम बायको कपडा चेंज इनकमिंग गाईज. सेम बायको काय असतं. सेम बायको म्हणजे तीच मुलगी. ओ माय गॉड जलपरी दिसते ब्रो. आता माझं मन ह्याच्यावर शिफ्ट झालेलं आहे. माझं 70% ह्याच्यावर 30%. आता तिसरं झालं. खूप छान वाटतं. हो मला खूप आवडलं. येस नाईस. बायको चेंज सॉरी कपडा चेंज. कानातला अडकलेला काढून ड्रेस चेंज कम्प्लीट झालेला आहे. परत या लवकर या लोक वाट बघतायत. नाईस. हे पण छान आहे. ओ माय गॉड सगळं चांगलं मागे ना जरा. हे पण छान आहे पण हे मला वाटतं डेट साठी बेटर होईल. तर मग मला घेऊन जातोस. आणि मगाशी काय बोलली मी ऐकलं. काय दुसरी बायको. अरे नाही बोललो मी. फाइंड आउट करायला पिंक वाटलं. सेकंड पिंक. ओके फाईन. मग जा आता बाहेर. मी रेडी होऊन लवकर ये. हा ओके गाईज. सो मी हे वेअर केलं ज्याची त्याला काय भनक पण नाहीये. अँड आय एम गोना ऍक्ट कूल. बघूया त्याची काय रिॲक्शन आहे. चल लेट झालं आपल्याला निघूया. लेट झालं आपल्याला. चल निघूया. चांगलं वाटतं ना. चल निघूया. लेट झालं आपल्याला. मग हे काय घातलंय. काय कपडे. तू इकडे जे मला 3-10 ड्रेस दाखवले त्याच्यातलं मी तुला हा बोललेलो घालायला. हा येडी झाली काय. चल उशीर झालाय. फालतूगिरी काय करते ते यार. मस्त वाटतं ना. अगं येडे. मग हे जेव्हा 10 ड्रेस तू काढले. सॉरी पण जे तू 10 ड्रेस काढले तिकडे आणि हे घालून हे करत होती ते कशासाठी करत होतीस. मग तुझा टाइम वेस्ट करायला. शिवानी तुला कळते तू काय केलंस. काय तू काय करते भाई. निघूया मग. चल लेट झालं. हे का केलं. माझा नवीन वॉच बघा. लेट झालं आम्हाला. लेट झालं. मग हे का केलंस. एक गोष्ट प्रूव्ह केलीस की तुला जे घालायचं तेच तू घातलंस. उगाच फालतू हे सगळं करून माझा टाइम वेस्ट केलास. ते तर होतं. तुला असं का वाटलं की मी तुला चूज करायला देईन माझा आउटफिट. मग तू आधी असं का म्हणालीस. मस्ती करत होती मी. तुझा कॉन्फिडन्स छान होता पण. अरे अर्धा आय मस्ट अप्रिशिएट. तुझा कॉन्फिडन्स छान होता. तू परत कर ना कधीतरी. तुला दाखवतो मी माझा एक मिनिट तुला कॉन्फिडन्स दाखवतो. वी आर डन विथ आवर प्रँक केला. हे घडी तुझा पप्पा करणार. त्यांना मी सांगितलेलं की मी हे करणार आहे. पप्पा करणार म्हणजे पप्पा करणार नाही रे. पण तुला कळतंय ना तू प्रँक करून झालं. ठीक आहे प्रँक आयुष्यात माझ्या नशिबात लिहिलेलं आहे. प्रँक इकडे टॅटू काढतो मी. प्रँक मी दाखवलं की आधी इकडे किती पसारा होता. मी केवढा आवरला. आता फक्त माझे 3 कपडे आहेत इकडे. पण तरी पण यार मित्रांनो आता आम्ही जिथे निघणार आहे ते तुला सांगूया का. आता का डायरेक्ट दाखवूया. तुला सांगूया का. त्यांना त्यांना ते माझे अपने आहेत. आणि ऍक्च्युली मित्रांनो मला हे काल पण सांगायचं. म्हणजे जेव्हा काल आम्ही ती व्हिडिओ शूट केली आम्ही इव्हेंटला गेलो जेव्हा लोक भेटायला येतात ना तेव्हा ती आपुलकी की लोक कोण कॉन्टेंट क्रिएटर होती त्यांच्याशी. कॉन्टेंट क्रिएटर बाकी लोक पण होते. कार्बोहायड्रेट काय व्हायटॅलिटी काय बोललेलीस तू. मला बोलता पण येत नाही एवढं चुकीचं बोललीस स्वतः. हा विटॅलिटी बोललेली शाणी. ठीक आहे पण ते भाषेने काय फरक नाही पडत. मी काय म्हणतोय की जेव्हा लोक आम्हाला भेटायला येतात. आता मला माहित नाही बाकीच्या जेव्हा काय मी विचार करते की मी काय अजून कपडे घेऊ. तू बोल ना तिकडे. जेव्हा लोक भेटायला येतात तेव्हा ती एवढं असं वाटतं की आम्ही आधीपासून ओळखतो एकमेकांना. अशी भेटायला येतात आणि त्याच्याने खूप बरं वाटतं. थँक्यू. आणि मेन म्हणजे आणि मी हे हृदय जेव्हा दाखवतो ना. अरे माझं हृदय तर सांगू तर मला. हे जे बोट आहेत ना हे पंख आहेत. हे मी मुद्दामून ठेवलेलं आहे. तुझा ह्याचे हृदयात पंख नाही. तिला भेटायला नका येऊ. माझ्या हृदयात पंख आहेत. हे बघ माझं किती परफेक्ट येतं बघ. नाही हे पंख बघ. हा तुम्ही कमेंट करून तुम्ही सांगा पंख कोणाचे. ते डिअरची सिंग जास्त. तुला विचारलंच नाही कोणी. मी त्यांना विचारतोय डिअरचे सिंग वाटतायत. जस्ट शट अप. लेट्स गो. मी तुला शराब खूप बोलायला लागले. मग अशी कामं करत जाऊ नको म्हणजे माझी सवय जाईल. मला सवय ह्यांनी लावली आहे. मी कुठे तुला शट अप बोलतो. मी गेट लॉस्ट बोलतो. गेट लॉस्ट. आणि मी माझी सवय का बोलतो गेट लॉस्ट.
गेट लॉस्ट बोलून स्वतःच चाललोय. नशीब गेट लॉस्ट बोलतोय आणि स्वतःच बाहेर चाललोय. ये गेट लॉस्ट. मारली शाळी चप्पल मारली पण नाहीये मी लात. ही बघ काय नाटक बघायचं. एक लात एक झटका पण नाही लागला तुला. नाटक करते. चालता नाही येणार आता तुम्हाला उचलावं लागेल. असं उचलू का? असं उचलू? सगळ्यांना दिसू दे. नको नंतर काहीतरी प्रायव्हेट मध्ये करू. चला बाय गाईज. आम्ही चाललोय कुठे चाललोय ते तुम्हाला डायरेक्ट दाखवू. तर जेवढा वेळ आम्हाला इकडे पोहोचायला लागला, उशीर झालेल्या जागेवर मला तर कम्प्लीट करू दे ना शाण्या. जेवढा वेळ आम्हाला इकडे पोहोचायला लागला ना त्या वेळेत मला वाटतं मी गोवा पोहोचली असते. नानाजी डांग तुझी गोवा. मी गोवा कोणाला झोपा काढतीये. मलाडला गोवा बोलते. झोपा मालाडला आलोय आपण. नाही मी बोलतोय जेवढा वेळ तेवढा वेळ. अरे मी त्याचं नाही म्हणत आहे. मी काय बोललेली त्यांना आधी स्टार्टिंगला ब्लॉग मध्ये. ओ येस व्हेरी गुड. सॉरी माय बॅच. सॉरी. माझा चष्मा लावतो आणि मग माझं डोकं छोटं आहे ना, इकडे टाईट होतं ना, मग असं वर करून ठेवतो. एक मिनिट. हा तुझा चष्मा आहे? माझा आहे. हा तुझा चष्मा आहे? बघ हा माझ्यावरती जास्त चांगला वाटतो. बसत पण नाही. तुम्ही सांगा कोणाला जास्त चांगला वाटतो. जर वेळ वाटत असेल तरी माझं नाव घ्या प्लीज. माझं आहे. हो बाय बापरे. ह्याच्यात सगळं एवढं ऊन का वाटतंय? तो ब्राऊन आहे ना, हा ब्लॅक आहे. त्याच्याने ना पण ह्याच्याने गाडी चालवणं मुश्किल होतंय. का माहितीये कारण तो आहे ना असं साईडने असं आहे तर मग ते असं नाही बघता येते असं. म्हणून मी असा लावून ठेवला. आत्ताच लावलंय मी मध्ये असा लावतो असा. कारण ह्याच्याने डोळ्याच्या जवळ काच येते बघा. एकदम डोळ्याच्या जवळ. म्हणून मला असं बघता येतंय. असं असं ना की ते बघा किती पुढे आलंय. मी लॉजिक देतो मित्रांनो. विदाउट लॉजिक मी कधीच काय बोलत नाही. तुम्हाला पण माहिती आहे आणि तुम्हाला दिसत नाही. वैताग आला. 2 तास झाले मी गाडीत बसलीये. असं पण नाही की आम्ही मुंबईच्या बाहेर गेलोय. हा ना मुंबईतच आहे. कुठेतरी समुद्राच्या जवळ आलोय. बिचारीने पाण्यात दाखवण्यासाठी मगाशी चालू केले पाण्यात आलो म्हणून. आणि हे ती बोलली की अरे पाण्यात त्यांना पण दाखवूया पाण्यात आला म्हणून. मी बोलणार होती गाईज आय अंडर वॉटर. गाईज आय अंडर वॉटर. पाण्यात आहोत गेलं. पण बघितलं माझा पोपट नाही झाला. परत पाण्यात आहोत आम्ही गाईज. मी शिवानी आहे ना यश पोपट होता. तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. पण आता एंट्री कुठे हॉटेलची? एक बकवास जोक मारून ह्याला एवढी खुशी झाली. खुशी? बाई खरं बोललो. जोक नव्हता पहिली बात. आता काहीतरी आमचं डिस्कशन झालं म्हणून मी हिला बोललो की हेन्स प्रूव्ड. माझं डोकं प्रूव्ह केलं. ही बोलली की मी डोकं लावलं. मी बोललो हा व्हेरी गुड हेन्स प्रूव्ड की तुला डोकं आहे. तरी मला म्हणते तू पण काहीतरी प्रूव्ह कर ना. तर मी तिला बोललो की मला गरजच नाही. युटर्न कुठे? युटर्न तो पोलीस भांडत होता त्या रिक्षावाल्याची पण आमच्याशी. हा पुढे चांगली गोष्ट आहे. पण चांगली त्यांनी राग त्याच्यावरतीच काढला. त्याची चूक होती. नाईस. मी त्याला विचारलं युटर्न कुठे? तर रिक्षावाला शिवाय देतो युटर्न पुढे सर. आवडलं मला. खूप जास्त हाय टाईड आहे. अरे यांना नाही दिसणार यार. रिक्षा सगळे माणसं लिटरली आपल्या लेंथला पाणी कोणाला जाऊ देत नाहीये. समोर पाणी येतं. कार मध्ये बसून पाण्याचे वेव्स दिसतात. एवढं हाय टाईड आहे. येस मला खूप आवडलं. कोणालाच नाही जाऊ देत. आणि आम्ही जिकडे रूम बुक केला आहे त्याला मागून म्हणजे हॉटेलमधूनच एंट्री आहे बीच वरती. तर मग म्हणून आम्ही असं हॉटेल चूज केलं की जरा ब्रेक घेऊया यार. कंटाळा आला. असे ब्रेक आम्हाला मजा येते मध्ये यायला की एक दिवस जाऊया कुठेतरी. तर इथे यायचं होतं आम्हाला. रूम टूर पण दाखवू आम्ही. सगळं दाखवू काय आहे कोणतं हॉटेल आहे सगळं दाखवू. बघत राहा गाईज. वी आर आम्ही पोहोचलेलो आहे JW मॅरिएट बट जू. हे वरती पण आहे. वरती VIP-चे गाईज आम्ही पोहोचलेलो आहे आणि ऍज युजल मी भूत दिसते त्या लाईट. आणि मी त्यांच्याकडनं मागून घेतलं एक एक्स्ट्रा गोष्ट. ते नंतर सांगूया ना. आम्हाला कॉम्प्लिमेंटरी हेअर वॉश दिलं. हेअर वॉश आणि ब्लो ड्राय तर मला दिलेलं. तर हा बोलतो व्हॉट अबाउट मी. तर ह्याला पण ही शाणी काय बोलते तुला केस तरी येत का? एक केस नाही एक आपण तिथे गेलो तर ते लोक असं नाही म्हणणार की सर यू डोंट हॅव हेअर. चल आता आम्ही तुमच्या सोबतच रूम टूर करणार. 142 तिकडे नाही. तिथे तिकडे बघ कोणता आहे. चलो
बाई हिने न चालणारी दिली का? थोडी डिफिकल्ट होती चालायला. तर मित्रांनो तुमच्यासोबत आम्ही पण आता पहिल्यांदा बघणार आहे. एवढा बेकार रूम टूर कोण देऊ शकतं का? आम्ही त्यांना बोललेलो की हे बघ काय केवढी स्पेस आहे इथे, काय आहे. तू आधी काढ टाक ना म्हणजे लाईट्स लागतील. मी बॅग इथेच ठेवली. हा आणि चप्पल बाहेर नको काढू, चप्पल थंड लागेल ऍज युजल. तिथे तिथपर्यंत नाही मला हे खूप आवडलं. ओह माय गॉड, हे बघ केवढा मोठा रूम आहे ब्रो हा. हो एवढा खूप जास्त मोठा आहे. आणि ह्याच्यात त्यांनी स्पेसिफिकेशन मध्ये लिहिलेलं की लार्ज रूम. ऍक्च्युली हा मोठा आहे. हे बघ वॉशरूमला एक असं बोलतात ना 1 BHK व्यवस्थित आहे. आणि हे शॉवर न एक सेकंड इकडे यश. आता आम्ही या हॉटेलमधला सगळा व्लॉग नेक्स्ट व्लॉग मध्ये कव्हर करणार आहोत विथ बजेट, कॉस्टिंग, प्राइस, काय काय इन्क्लुडेड आहे, आम्ही काय काय इथे स्पेंड करतोय सगळं त्यामध्ये. कारण की लास्ट टाइम आम्ही 2 वेळा असं केलं पण आम्हाला 2 वेळा कॉमेंट झाले आणि आम्ही ते कव्हर नव्हतं केलेलं. तर या टाइमला आम्ही ती चूक करणार नाही. सो पुढचा सगळा आम्ही आमच्या चुकांकडनं शिकतो मित्रांनो आणि तुम्ही आम्हाला शिकवलेला. सो पुढचा सगळा टूर काय बोलते पुढचा सगळा व्लॉग नेक्स्ट ह्याच्यात बघा. सो कीप वॉचिंग. लगेचच उद्या पोस्ट करणार आहे. सो तुम्हाला जास्त वेट करायची गरज नाहीये. येस, बाय बाय. बाय.